परिच्छेद. औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात वृद्धी होण्यासाठी औद्योगिक वस्तूंची मागणी वाढवणे आवश्यक आहे. भारतामध्ये असे आढळून आले आहे की जेव्हा जेव्हा कृषी क्षेत्रामध्ये मंद किंवा नकारात्मक वाढ होते, तेव्हा औद्योगिक उत्पादनांच्या मागणीच्या कमतरतेमुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. जेव्हा कृषी उत्पादकता आणि उत्पादनात वाढ होते, तेव्हा औद्योगिक वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होते आणि यामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढतो. 1979 च्या जागतिक विकास अहवालानुसार कमी क्रयशक्ती असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था अनेक विकसनशील देशांमध्ये औद्योगिक वाढ रोखून धरते. परिच्छेद. शेती, कृषी आणि उद्योग यांचा थेट संबंध आहे. शेतीमुळे विविध औद्योगिक उत्पादनांना मागणी निर्माण होते आणि त्या बदल्यात उद्योगांना अन्न आणि कच्च्या मालाचा पुरवठा होतो. कच्च्या मालामध्ये ऊस, ताग, कापूस, तेलबिया इत्यादींचा समावेश होतो. कृषी क्षेत्र देखील कृषी आधारित उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा करते, जसे की साखर उत्पादन उद्योग, हातमाग उद्योग व विणकाम उद्योग इत्यादी. जेव्हा कृषीची वाढ मंद असते, तेव्हा या कृषी आधारित उद्योगांना कच्च्या मालाचा नियमित आणि आवश्यक पुरवठा होऊ शकणार नाही. परिच्छेद. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की कृषी क्षेत्राची जलद आणि निरोगी वाढ ही जलद औद्योगिक वाढीची पूर्वअट आहे. याचा औद्योगिक मालाच्या संबंधात कृषी उत्पादनांच्या किमतीवर परिणाम होतो. हेच कृषी आणि उद्योग यांच्यातील व्यापाराच्या अटी ठरवते. कमी कृषी किमतींचा अर्थ उद्योगासाठी स्वस्त कच्चा माल आणि अन्न आहे, ज्यामुळे खर्च कमी होतो आणि शेवटी नफा जास्त होतो. शेतीच्या दृष्टिकोनातून कमी किमतीचा अर्थ शेतकऱ्यांचे कमी उत्पन्न, ज्यामुळे औद्योगिक वस्तू खरेदी करण्याच्या त्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो. कृषी मालाच्या किमती कमी झाल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी होईल. म्हणून कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील व्यापाराच्या अटींचा समतोल साधण्यासाठी कृषी मालाची किंमत जास्त नसावी किंवा ती इतकी कमी नसावी की ज्यामुळे कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचे शोषण होईल. परिणामी कृषी उत्पादकता कमी होईल. परिच्छेद. कमी औद्योगिक विकासासह आर्थिक विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कृषी उत्पादनांची निर्यात ही अविकसित देशासाठी परकीय चलन हा कमावण्याचा मुख्य स्रोत असू शकतो. कृषी क्षेत्र हे प्राथमिक वस्तूंच्या निर्यातीतून परकीय चलन मिळविते.